नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. तब्बल 10 दिवस फरार असलेला निलेश चव्हाण हा एकटाच सापडला. मात्र फरार होताना त्याच्याबरोबर होती त्याची एक जवळची मैत्रीण. आणि हीच जवळची मैत्रीण ठरली पोलिसांना निलेशपर्यंत पोहोचवणारी महत्वाची कडी. त्यातच निलेशने जवळच्या व्यक्तीला फेस टाइम कॉल केला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पाहुयात पुणे ते नेपाळ बाय रोड आणि नेपाळ ते पुणे इन पोलीस व्हॅन या संपूर्ण घटनाक्रमाची फुल स्टोरी. 16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. 9 महिन्याचं बाळ जनक याला हगवणे कुटुंबियांनी निलेशच्या स्वाधीन केलं. निलेश, बाळ आणि लता व करिश्मा हगवणे यांचे मोबाईल घेऊन घरी आला. आपण या प्रकरणात अडकणार नाही याचा कॉन्फिडन्स असलेल्या निलेशचं नाव 20 तारखेला या प्रकरणात चर्चेत आलं. 21ला लगेचच निलेशनं पुणे सोडलं. त्यानं घटस्फोट झालेल्या एका मैत्रिणीला सोबत घेतलं. बक्कळ दिवस पुरेल इतकी कॅश घेतली आणि फिरायला जायचं असं सांगून मैत्रिणीला घेऊन कोकणात गेला. कोकणातून मुंबईला गेला आणि तिथून बाय रोड दिल्लीला गेला. दिल्लीतून या मैत्रिणीच्या मोबाईलवरून त्याने एका जवळच्या व्यक्तीला फोन केला. यावरून निलेश आणि ही महिला एकत्र असल्याचं समजलं. पोलिसांना या दोघांचं लोकेशन मिळालं आणि तपासाचा वेग वाढला. त्याच दरम्यान निलेशने दिल्लीतून गोरखपूरची बस पकडली व नेपाळच्या दिशेनं निघाला. तर सोबत असलेल्या मैत्रिणीला त्यानं पुन्हा घरी पाठवलं. मात्र मैत्रिणीच्या मोबाईलवरून केलेला कॉलमुळे निलेश अडकला होता. पोलिसांकडून निलेशच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली. यावेळी त्याने सोबत नेलेल्या मैत्रिणीची देखील चौकशी करण्यात आली. त्यावेळी या महिलेला निलेशने केलेलं हे कांड माहिती नव्हतं. केवळ फिरायला म्हणून आपण निलेश सोबत गेले असं या महिलेनं पोलीस चौकशीत सांगितलं. मात्र निलेश बाय बस गोरखपूरला गेला ही माहिती देखील याच महिलेने पोलिसांना दिली. संबंधित प्रकरणाशी महिलेचा काही संबंध नसल्यानं तिला चौकशी करून सोडून देण्यात आलं. मात्र निलेश ज्या बसने पुढे प्रवास करत होता त्या बसच्या आधारे पुढील तपास करण्यात आला. निलेशच्या बहिणीचे पती हे पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे पोलीस कशा पद्धतीने आरोपीला शोधतात हे त्याला चांगलंच ठाऊक होतं आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते सगळे मार्ग त्याने बंद केले होते. त्यानं कधीही मोबाईल चालू केला नाही. एटीएम कार्ड आणि बँकेच्या सर्व्हिसेस वापरल्या नाहीत. मात्र याच दरम्यानच्या काळात त्यानं नेपाळ बॉर्डरवरच्या जवळ पोहोचल्यावर एक सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकलं. निलेश चव्हाणच्या बहिणीचे पती पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे पोलीस कशा पद्धतीने आरोपीला शोधतात हे त्याला चांगलंच ठाऊक होतं आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते सगळे मार्ग त्यानं बंद केले होते. त्याने कधीही मोबाईल चालू केला नाही. एटीएम कार्ड आणि बँकेच्या सर्व्हिसेस वापरल्या नाहीत. मात्र दरम्यानच्या काळात त्यानं नेपाळ बॉर्डरवरच्या जवळ पोहोचल्यावर एक नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकलं. तो काही काळ काठमांडूमध्ये राहिला व पुन्हा भारत नेपाळच्या बॉर्डरच्या जवळ असलेल्या एका लॉजमध्ये राहायला आला. त्याच दरम्यान त्याने जवळच्या काही व्यक्तींना फेस टाइम कॉल केला. आयफोनची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी पॉलिसी जास्त कडक असल्यामुळे त्यातूनही आपला फोन ट्रेस होईल अशी शक्यताही त्याला वाटत नव्हती. मात्र तिथंच तो फसला. या फेस टाइम कॉलमुळे निलेशच्या मोबाईलचा IP ॲड्रेस ट्रेस झाला. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नेपाळ बॉर्डर आणि नेपाळमधील पोलिसांशी संपर्क करत निलेशची माहिती काढली आणि त्यातूनच तो राहत असलेल्या लॉजचा पत्ता मिळाला. साखर झोपेत असलेल्या निलेशचा दरवाजा उघडून पोलीस त्याच्यासमोर उभे राहिले. 2 मिनिटांसाठी त्यालाही विश्वास बसला नाही. इतके प्रयत्न करून पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा पळवाटा काढूनही पोलीस आपल्यापर्यंत पोहोचलेत कसे असं प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर उभं राहिलं होतं. मात्र त्याला काही कळायच्या आत पोलिसांनी कॉलर धरून त्याला ताब्यात घेतलं. पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि थेट पुणे गाठलं. गुन्हेगार कितीही हुशार आणि पळवाटा माहीत असलेला असला तरी सुद्धा तो कोणती ना कोणती चूक करतोच आणि पोलीस हे नेहमीच गुन्हेगाराच्या एक पाऊल पुढचा विचार करतात. त्यामुळे या प्रकरणात आपला मोबाईल नंबर ट्रेस होऊ नये किंवा आपलं लोकेशन समजू नये यासाठी निलेश चव्हाणने स्वतःचा फोन बंद ठेवला असला तरी सुद्धा तो आपल्या जवळच्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला फोन नक्की करणार हे पोलिसांना ठाऊक होतं. त्यामुळेच पोलिसांनी त्याच्या जवळचे जे लोक होते त्या लोकांचे नंबर ट्रेस करायला, त्यांना नेमके कोणाचे फोन मेसेजेस येत आहेत हे बघायला सुरुवात केलेली होती. त्याच दृष्टिकोनातून सगळ्यात पहिल्यांदा निलेश चव्हाण अडकला तो त्याच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून त्याने केलेल्या फोन कॉलमुळे. त्याच ठिकाणी त्याचं दिल्लीतलं लोकेशन समजलं आणि त्याच्यानंतर त्याने जो फेस टाइम कॉल केलेला होता या कॉलवरून तो नेपाळला असल्याची माहिती मिळाली आणि तिथूनच मग पुढची सगळी सूत्र हल्ली आणि याच निलेश चव्हाणला अटक करण्यात आली. मात्र या सगळ्याच्या नंतर आता निलेश चव्हाणच्या घरून करिश्मा आणि लता या दोघींचे मोबाईल, त्याचबरोबर एक लॅपटॉप आणि एक पेनड्राईव्ह सुद्धा हाती आलेला आहे. या सगळ्या फरार असण्याच्या काळामध्ये त्याने अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. त्याचबरोबर या मोबाईल
मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्हमध्ये सुद्धा जे काही पुरावे असतील ते सुद्धा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केलेला असू शकतो. त्यामुळे हे सगळेच पुरावे आता रिकवर करणं, मोबाईलचा डेटा रिकवर करणं हे मोठं आव्हान जे आहे ते पुणे पोलिसांसमोर असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.